लहानपणी माझ्या प्रत्येक यशाची साक्षीदार माझी आई होती। मी स्टेजवर असायचे, ती प्रेक्षकांमध्ये असायची। माझी आजवरची सगळी मेडल्स, सर्टिफिकेट तिने अभिमानाने जपून ठेवली आहेत। पण आज भूमिका बदलल्या होत्या। स्टेजवर आई होती आणि प्रेक्षकांमध्ये मी। तिच्या हातात सर्टिफिकेट होतं आणि माझ्या हातात टाळ्या। माझं मन आनंदाने भरून आलं होतं। काय आई, कुठे होतीस तू? अगं फार्मर कप निवासी प्रशिक्षणात. तेवीस 3 दिवस. अगं तुझी आई खूप उत्तम विद्यार्थिनी होती. ती हसत खेळत शिकली, नोट्स काढल्या आणि प्रश्न देखील विचारले. असं वाटत होतं तू त्यांची पूर्ण तयारी करून पाठवलीस. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी ही मला विचारत होती, अगं आई वही घेतलं का, पेन घेतलं का, प्रशिक्षणाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तू घेतल्यास का? शेवटी मी तिला म्हटलं, अगं बाई तू आता माझी आई बनवू नकोस, मला जाऊ दे. वयाच्या 54व्या वर्षी माझी आई आज पुन्हा विद्यार्थिनी झाली। 9वीत असताना घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण थांबवावं लागलं। आयुष्यभर तिने आम्हाला वाढवलं, घरात सगळ्यांची काळजी घेतली। आज तिला वही घेऊन शिकताना पाहिलं आणि वाटलं हे चित्र बदलू शकतं। खूप खळीमेळीचं होतं असं प्रशिक्षण मी पहिल्यांदा बघितलं. आणि दोन्ही स्मार्ट शेती, सामूहिक शेती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे SOPS बद्दल मी खूप गोष्टी शिकले आणि खूप मैत्रिणी मिळाल्या, गप्पा रंगल्या, स्पर्धा झाल्या, तो आनंद तर वेगळा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण शाळेत गेल्यासारखं वाटलं. एकच शेती, करूया आपण स्मार्ट शेती.